नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. नाही, विषय असा आहे, मी कोणाला स्वीकारायचं नाही स्वीकारायचं हा माझा अधिकारच नाही. पक्षाचं एक पदाधिकारी म्हणून माननीय मुख्यमंत्री आमचे नेते आहेत, माननीय प्रदेश अध्यक्ष आमचे नेते आहेत आणि एकदा नेत्याने निर्णय घेतल्यावर तो निर्णय आम्हाला लागू असतो. तो निर्णय आम्हाला मान्य करून पुढे जावं लागतं. पण ही जी चर्चा जी काही मधल्या कालावधीमध्ये सुरू झालेली आहे, मला असं वाटतं की त्या चर्चेला कुठलाही अर्थ नाही. जे काही आपल्या पक्षाचा प्रचार करत आहेत आणि पक्षाचा प्रचार करून पुढे निवडणुका होतील अशी मला अपेक्षा आहे. अरे बाबा, प्रवेश झालाच नाहीये तर राजीनाम्याची गोष्ट विषय. राजकारण जर तरवर कधीच होत नसतं, कधीच नसतं होत. राजकारण गरजेच्या गणितावर असतं. राजकारण परिस्थितीला अनुकूल असेल अशा प्रकारे निर्णय घ्यावा लागतो आणि जो निर्णय आहे तो निर्णय माननीय पालकमंत्री महोदय आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांमध्ये चर्चा होऊन पुढे आपण जाणार आहोत. जो काही निर्णय होईल तो कार्यकर्त्यांच्या मनाच्या इच्छा आणि त्यांच्या आकांक्षा ग्राह्य धरून केला जाईल. कोणीही अशा प्रकारे राजीनामा सत्र किंवा काही करायची आवश्यकताच पडणार नाही. असंच खेळत ही निवडणूक पार पडेल अशी एवढी खात्री मी तुम्हाला देऊ शकतो. माझा जन्म फक्त नगर मनमाड करायला झालेला आहे, त्यामुळे मी राहुरी पुरतं नगर मनमाड करायपुरतं मी राहुरीत आहे. मला या मधल्या कालावधीमध्ये लोकसभेनंतर ही गोष्ट प्रखरतेने जाणवली की पदावर असण्यापेक्षा मी पदावर नसलेलं जास्त चांगलं काम करू शकतो आणि त्याचे मला अनुभवही आले आणि मला लोकांमध्ये राहता येतं. खासदार झाल्यावर दिल्लीमध्ये पूर्ण वेळ जायचा, लोकांशी संपर्क नसायचा आणि त्यामुळे जी काही नाराजी झाली ती दुर्दैवाने मी काढू शकलो नाही. तर आज मी कुठल्या पदावर नसल्यामुळे लोकांना सोपं भेटू शकतो आणि लोकांना परत आज मला भेटायची संधी मिळाल्यामुळे लोकांच्या मनामध्ये परत तीच भावना मला जाणवते जी मी 2019 ला पाहिली होती. तर पदापेक्षा लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत. आज जे प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित होते ते प्रश्न आपण सोडून पुढे जात आहोत. अजून भवितव्य आणि भविष्य फार कठीण होणार आहे. हे युद्धाचे परिणाम आज समाजावर, शेतकऱ्यांवर, सामान्य माणसावर किती होतील याचं आपण आकलन करू शकत नाही. तर काय अस्थिर होत चाललंय आणि जसं जसं भविष्य येईल तसं पाहू आपण. पण विधानसभेच्या बाबतीत मी तुम्हाला अवश्य सांगू शकतो की लोकांच्या मनामध्ये भावना जरी असली तरी सुद्धा भावनेपेक्षा संघटना, भावनेपेक्षा मुख्यमंत्री महोदयांच्या मनात काय आहे हे तेवढंच गरजेचं आहे. मुख्यमंत्री जसा आदेश करतील त्या आदेशाचं पालन आम्ही करणार हे आमचं निश्चित धोरण आहे. पक्षाने आदेश दिला. अरे बाबा, जर तर कसं नाही असं आगले करते लक्षात घ्या. पक्ष मला आदेश देणार नाही. मला महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षाची जबाबदारी पक्षाने दिलेली आहे. संघटनेचे काम करायची जबाबदारी दिलेली आहे. मी केरळ विधानसभेमध्ये प्रभारी आहे. मी परवा आलो, आता मी उद्या परत केरळला चाललोय. आता मला केरळचे आमदार निवडून आणायचे. राहुरीचे आमदार आता निवडून आणण्यासाठी जनता समर्थ आहे. आपण राहुरीच्या जनतेला हा शब्द दिला होता की जो काही ट्रॅफिक जॅमची समस्या आहे नगर मनमाडच्या कामामुळे राहुरीकर आणि बाकीच्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या जनतेला तो त्रास परत राहुरीमध्ये सहन करावा लागणार नाही. आज आपण पाहत असाल की अनेक दिवसापासून राहुरीमध्ये ट्रॅफिक जॅम झालेलं नाही. एक बाजू पूर्णतः कंप्लीट करण्यात आलेली आहे आणि आमचा मानस आहे की जी आपली गावाची यात्रा आहे त्यापूर्वी राहुरीची दुसरी बाजू देखील आपण पूर्ण करून घ्यावी या दृष्टिकोनातून सगळे नागरिक आणि ग्रामस्थांनी चर्चा केली. मग आज सकाळी सुदैवाने वेळ मिळाला आणि म्हणून आम्ही बसून नियोजन केलेलं आहे की पुढच्या 10 दिवसामध्ये राहुरीची जी उर्वरित बाजू आहे ती आपण पूर्ण करणार आहोत. त्याचबरोबर जी भूमिगत गटर योजना राहुरीमध्ये मंजूर केली होती माननीय पालकमंत्री महोदयांनी, त्याची जी बाजू आहे रस्त्याची ती आम्ही मागे थांबवली होती कारण की रस्ता तेवढाच एक चालू होता. आज आता राहुरी वन वे आपण करत आहोत. सिंगल लेन ट्रॅफिक जाणार आहे पुढच्या 8-10 दिवसामध्ये आणि जो पेठेचा रस्ता आहे किंवा त्या नगर मनमाडचा रस्ता आहे पेठेच्या बाजूचा, तिथं आपण गटाचं पण काम सुरू करतोय आणि आता हायवेचं पण काम सुरू करतो. तर मला वाटतं मार्च अखेर पूर्णपणे राहुरीच्या
नगरपालिकेच्या हद्दीतलं काम हे झालेलं असणार आहे आणि लोकांना कायमच्या या त्रासापासून मुक्तता मिळेल. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.